हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग। दोस्तों, आज है अक्षय तृतीया, तो इसलिए हम लोगों ने थोड़ी सी छोटी सी पूजा रखी है। थोड़ी पूजा करते हैं। जो मेरे पिताजी गुजर गए और उनको गुजरे हुए 22 साल या 23 साल हो चुके हैं। तब मेरी उम्र 17 साल की थी। दोस्तों, आज अक्षय तृतीया है, इसलिए हमारे घर में छोटी सी पूजा रहती है। हमारे यहाँ पर थोड़ी थोड़ी पूजा करते हैं। या हमारे पूर्वज होते हैं, उनको बुलाते पितरों को, तो उनके लिए थोड़ी पूजा रखते हैं और उन्हें खाना खिलाते हैं। तो ऐसी पूजा करते हैं हम लोग। इसमें आपका स्वागत है। फिर से आपका स्वागत है मेरे एक वीडियो में। Kuku lau ya bai. Ya bai de gigi. Ya bai. Gad gui la. Gad na bai na bai. Gad gui ke da bai na. तर पुरणाचा स्वयंपाक, इकडं डाळ भाजून घेतलेली आहे आणि इकडं पुरण. आता पुरणाचा स्वयंपाकची तयारी चालू आहे आता. तर आज अक्षय तृतीया निमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. तर मंडळी, मग या जेवाय. अक्षय तृतीया निमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. तर मग मंडळी, या जेवायला. तो कौवे महाराज बैठे हैं यहाँ पर, ये देख सकते हैं। तो मैंने उनके लिए पूरन का प्रसाद थाली में रखा है। या कौवे महाराज तो उड़ गए। तर मंडळी, आता पुरण वाटायचं काम चालू आहे. तर आई आता पुरणाच्या पोळ्याची तयारी चालू आहे. पुरणाच्या पोळ्यांची तयारी अजून अर्धी आहे आता. तेव्हा आता पुरण वाटायचं काम चालू आहे आता. तर आता होणार पोळ्या, पुरणाच्या पोळ्या होणार आहे आता. इकडं भजे चालू आहे. हे बघा, इकडं आता भजेचं काम चालू आहे आता. हे भजे, इकडं भजे चालू आहे आणि इकडे कुरड्या पण झालेल्या आहेत. आता नैवेद्य द्यायचा आहे. तर नैवेद्य द्यावाच लागतो ना. ते भजे, कुरडई, गोड धोड मस्त जेवणाचा कार्यक्रम आहे आज. तर मंडळी, आता नैवेद्य बनवायचं काम चालू आहे. आता नैवेद्य बनवायचे, पुरणाचे नैवेद्य बनवायचे. या आता पुरणाचे नैवेद्य बनवायचं काम चालू आहे. या आमची चकोली आता छोटे छोटे नैवेद्य तयार करते. आता नैवेद्य तयार करून राहिली. आता बघू आता किती भारी बनवते नैवेद्य. आता भारी बनवले बरं का. गोल गोल दाखव. गोल गोल बनवले गोल गोल बनवले बरं का. जमलं भारी जमलं. भारी 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 जमलं. भारी भारी आता एकदम मस्त. तर मित्रांनो, आता देवपूजेची वेळ झालेली आहे.
तर आता ही अक्षय तृतीयाची जी मेन पूजा राहते ती करतो. तर मित्रांनो, नैवेद्याचं ताट आता भरलेलं आहे आणि आता मी देवपूजा करतो. तर पहिला नैवेद्य हा दिलेला आहे. आता दुसरा नैवेद्य पण दिला. असे 5 नैवेद्य बनवलेले आहे आणि 5 नैवेद्य देण्याचे काम चालू आहे आता. तर मित्रांनो, तिसरा नैवेद्य कुलदेवताला, चौथा आणि 5वा नैवेद्य हा नैवेद्य आपल्या पूर्वजांना देण्यात येत आहे. आंबे नसल्यामुळे मी आता कैरीचा वापर करत आहे ना. आंबेच आले नाही विकायला गावात, त्याच्यामुळं मला आता कैरीचा वापर करावा लागत आहे आणि मी तो आता कोय आंबा बनवत आहे. कोय आंबा म्हणजे कैरी आणि गूळ हे दोन्ही मिक्स केले की कोय आंबा तयार होतो. तर मंडळी, आत्ता देवपूजा झाली पूर्ण. आता सगळं काही व्यवस्थित झालं. आता जेवणाचा टायमिंग आहे. चला आता जेवण करून घेऊया. आता जेवण करायचं. आता देवपूजा झाली, आता जेवायचं टायमिंग झालेलं आहे. आता दुपारचे 12 वाजले आता आणि उन्हाचा तडाखा खूप आहे अजून. ऊन काय कमी होत नाही. चला मग पोळीला गरम आहे. या मित्रांनो, गरम गरम पोळ्या खायला. पोळ्या, सार भात, गुळवणी, भजे, कुरडई. लय गरम आहे. चला आता जेवण करूया. गरम लावून घ्या.
मी खाल्या 3 पोळ्या, पुरणाच्या पोळ्या 3 खाल्या. तुम्ही किती पोळ्या खात्या तेवढं कमेंट करून सांगा मला. मी खातो 3 पोळ्या पुरणाच्या, तुम्ही किती पोळ्या खात्या ते कमेंट करून सांगा. तो चलिए मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक लिए टाटा बाय बाय.